हे आहे नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असणाऱ्या कर्जुले हर्या या गावापासून साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतरावर असणारं मांडओहोळ धरण। मंडळी, या धरणाची सफर म्हणजे एक अविस्मरणीय अशी पर्यटन टूर म्हणावी लागेल। मनाला भावेल इतकं निसर्ग सौंदर्य इथं आल्यावर आपल्याला पाहायला मिळतं। परंतु हे धरण आजही प्रसिद्धीपासून वंचित आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल। म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या धरणासभोवतालचं सर्व नैसर्गिक सौंदर्य आणि या धरणाची संपूर्ण माहिती, शिवाय या धरणावर कसं पोहोचायचं हे सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला। नगर कल्याण या महामार्गावर टाकळी ढोकेश्वर हे प्रसिद्ध असं गाव आहे। या गावाच्या पुढे साधारण 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आल्यावर एक पोखरी फाटा आहे आणि तिथूनच आपल्याला या धरणावर पोहोचता येतं। या पोखरी फाट्यापासून म्हणजेच नगर कल्याण महामार्गावरून केवळ 4 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे। नमस्कार मंडळी, मी अतुल, आपण पाहताय एटी लाईव्ह। मंडळी, आज मी आहे मांडओहोळ हे धरण तुम्हाला दाखवण्यासाठी धरणाच्या भिंतीवरती, आणि इथूनच सुरुवात होती या धरणावरती। हे जे डॅम आहे याला 2-3 मार्ग आहेत तुम्हाला इथे येण्यासाठी। तुम्हाला मी दाखवू शकतो असे 3 पद्धतीने मार्ग आहेत। नगर कल्याण महामार्गावरती हर्या या गावापासून साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतरावर हे डॅम आहे। तुम्ही जर नगरवरून आले असाल तर तुमच्या उजव्या बाजूला तुम्हाला एक पोखरी फाटा म्हणून आहे, तिथून टर्न मारायचा आहे। आणि किंवा जर तुम्ही कल्याण रोड अर्थात पुण्यावरून जर कल्याण रोडने आले असाल किंवा मुंबईवरून आले असाल तर तुम्हाला पोखरी फाटाच्या जवळ आल्याच्या नंतर लेफ्ट साईडला टर्न मारायचा आहे। थोडंच विचारत आले तर मांडओहोळ म्हणून हे धरण जे आहे, हे डॅम आहे, सर्वत्र प्रचलित आहे। तुम्हाला कोणी सांगा। मंडळी, आपण जेव्हा इथं आलोय, इथं आलेल्या एक गणपतीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि इथूनच हा पुढचा जो मार्ग आहे तो अगदी इथूनच आपल्याला पाहायला मिळतो। आज या धरणाची आपण संपूर्ण मी माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि याशिवाय हे धरण ड्रोन आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे। चला मग। हे धरण कर्जुले हर्या या गावापासून अगदी जवळ असलं तरी देखील मांडओहोळ या नदीवर असल्याने मांडओहोळ धरण म्हणूनच हे सगळीकडे प्रचलित आहे। हे धरण मातेच्या भरण्याचं धरण आहे। सन 1972 साली या धरणाला प्राथमिक अशी मंजुरी मिळाली। प्रत्यक्षात मात्र या धरणाचे काम सुरू झाले ते 1977 मध्ये। सन 1977 ते 1983 या कालावधीत हे धरण पूर्ण झालं आणि 1984 साली हे धरण उघडण्यात आलं। त्या काळी या धरणाच्या निर्मितीसाठी 3 करोड 62 लाख रुपये खर्च आला होता। भिंतीची उंची 89 फूट असून 2424 फूट या धरणाच्या भिंतीची लांबी आहे। धरणाचे पूर्ण आकारमान पाहिले तर पूर्ण आकारमान जवळपास 4 किलोमीटर पेक्षाही अधिक आहे। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या, कातळबेढे अशा जवळपास 16 गावांना या धरणावरूनच पाणी पुरवठा होतो। या मांडओहोळ धरणाची साठवण क्षमता 399 दशलक्ष घनफूट इतकी आहे आणि या साठवण क्षमतेमुळेच 2200 हेक्टर शेती ही पाण्याखाली आली आहे। या धरणाचा परिसर फार निसर्गरम्य असा परिसर आहे। खरंच अगदी मनाला भावेल इतकी निसर्ग सौंदर्यता इथं आल्यावर आपल्याला अनुभवायला मिळते। हे जे धरण आहे तुम्ही पाहू शकता। ऍक्च्युअली मी आता जो उभा आहे हा धरणाचा हा सांडवा आहे
आणि धरणाची जी मेन भिंत आहे ती तिकडे पलीकडे आहे आणि आपण मेन धरणाच्या भिंतीवरती जाऊयात। तिथे जाऊन मी तुम्हाला आज सगळं दाखवणार। चला आपण धरणाच्या मेन भिंतीवरती जाऊयात। चला मंडळी, मांड ओहोळ हे जे धरण आहे, हे जे डॅम आहे, हे नगर आणि पुणे या दोन जिल्ह्यातील पर्यटकांसाठी फार मोठं केंद्रबिंदू ठरलेलं आहे। आज संडेज आहे आणि आम्ही इथं आहोत। तर इथं पाहतोय तर पुण्याचे पर्यटक असंख्य संख्येत जे आहेत ते सगळे पुण्याचे पर्यटक आहेत। भरपूर सारे लोक इथं पुण्यावरून वीकेंड साजरा करण्यासाठी इथं भेट देण्यासाठी या डॅमवरती येतात। पूर्वी हे धरण जास्त काय परिचित नव्हतं, परंतु आता या ठिकाणी विशेषतः पुणे आणि ठाणे जिल्ह्यातील पर्यटक अधिक येतात असं आम्हाला इथं पोहोचल्यावर समजलं। खरं तर सिंचन आणि पारनेर तालुक्यातील काही दुष्काळी भागातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हे या धरणाच्या निर्मितीचा मुख्य उद्देश होता। हे दोन्ही उद्देश तर साध्य झालेच, शिवाय हे धरण नगर, पुणे आणि ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांसाठी एक पर्यटन केंद्र बनत चालले आहे। नगर आणि कल्याण या महामार्गावरून प्रवास करत असताना या धरणावरील निसर्गाची निसर्ग सौंदर्यता आपण सहज अनुभवू शकता। तर मंडळी, आज आपण अशा पद्धतीने नगर आणि पुणे या दोन जिल्ह्यासाठी एकदम पर्यटन केंद्र ठरलेला हा डॅम पाहिला, हे धरण पाहिलं। या भागात जर कधी आले तर नक्की या। एक दिवसाचा वीकेंड करण्यासाठी अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा जो धरण आहे, हे जे डॅम आहे, हे फार अननोन आहे। बऱ्याच जणांना हे डॅम जे आहे हे पूर्णतः अपरिचित आहे। अगदी 4 दिवसापूर्वी मला देखील हे डॅम माहीत होतं आणि त्यामुळे हा व्हिडिओ अधिकच्या अधिक जितका तुम्हाला शेअर करता येईल तितका शेअर करायला विसरू नका। अशाच पद्धतीने अधिकच्या अधिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो। याही पुढे हा प्रयत्न राहणार आहे। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।